ग्राउंड कव्हर करत असतात, सातत्याने आपण त्यांचा आवाज ऐकत असतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आपण करूया अगदी शुभ सन्मान. थँक्यू सो मच. चेंडू द्यायचं बघा. थँक्यू. नक्कीच आज बरीच वर्ष आम्ही तुम्हाला ऐकतोय, आम्हाला सुद्धा अगदी बरं वाटतं बघा. थँक्यू सो मच. अगदी आज आपण एक सोबत आज आपण पाहतोय या व्यासपीठावर समालोचन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया महेशजी पांडे यांचा. आपण इथे शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतोय सुरेश भगत यांना आपण शुभ सन्मान करायचा आहे. महेशजी पांडे साहेबांचा इथे आपण करूया शुभ सन्मान. मी सुरेश भगत यांना विनंती करतोय. सुरेश भगत या आपण. सुरेश भगत सूरज भगत आणि त्यांना विनंती करतोय आपण महेश साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उपदारशाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे काकांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच अमितजी म्हात्रे सर. अगदी आज पूर्ण दिवस खूप चांगलं समालोचन ऐकलं. इथून ते रजा घेत आहेत. अगदी सुखरूप आपण घरी पोहोचा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मॅच मध्ये अगदी रंजकता, रोमांचकता पाहायला मिळेल. अगदी मनोजजी भगत आहेत व्यासपीठावर, त्यांचा आपण करूया इथे शुभ सन्मान. मी विनंती करतोय बघा आपण त्यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. मी विनीत भगत यांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा आहे. मनोजजी भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आणि मी विनीत यांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा आहे. विजयाचा उन्माद, पराजयाचा विषाद. विजयाचा उन्माद, पराजयाचा विषाद या दरम्यानच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी तू लढ. पराभवाला विजयात परिवर्तित करण्यासाठी तू फक्त लढ. तुझ्या आणि तुझ्या सहकार्यांच्या आणि तुझ्या पाठीराख्यांच्या आशा पूर्ण करण्यासाठी तू फक्त लढ. ना नावासाठी ना भावासाठी, तू फक्त आणि फक्त लढ आपल्या गावाच्या नावासाठी. इथे मात्र दोन संघ आमने सामने. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय स्वर्गीय आपण पाहतोय मेघना स्मृती श्री गणेश तुरमाळे आणि त्यांच्या समोर जय हनुमान वाघिवली असे दोन संघ. गेम स्टार्ट. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू. तेज तर्रार वेगवान राम पाटील, अगदी अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू आणि त्यांचा हा पहिला चेंडू तुम्ही पाहिला तेज तर्रार होता आणि त्याच्यावर बीट झाले फलंदाज दिनेश गायकर आणि त्याच्या जोडीला सलामीला आलेला अक्षय चोरगेला तुम्ही पाहताय. 43चं टार्गेट आहे. अगदी बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान गोलंदाज आहे बघा. टप्पा लाईन आलेले सुरेख आहे. अगदी बरीच वर्ष खेळतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चांगल्या चांगल्या खेळाडूंना त्याने नाचवलाय आणि तोच फलंदाज तोच गोलंदाज तुम्ही पाहताय वाघिवली टीमचा ट्रम्प कार्ड राम पाटील. बॉलिंग मार्कवर पहिले दोन चेंडू डॉट टाकतोय. बॅकफूटला नेतोय दिनेश गायकरला. इथे मात्र पुन्हा एकदा बीट होते बघा. जसं जसं डॉट चेंडू येतील तसा प्रेशर मात्र वाढणार आहे. कारण प्रेशर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला मग सिंगल काढून समोरच्या फलंदाजावर विश्वास आता दाखवावा लागणार आहे. धाव संख्या टोटल अद्यापर्यंत आपण पाहिली तर खातही खोललं नाहीये आणि मग 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू डॉट येत आहेत. दिनेश गायकर यावेळेला
काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम अफलातून गोलंदाजी, जी गोलंदाजी होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये ती गोलंदाजी करताना राम पाटील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी तुमची गुरु किल्ली असते, खूप मोठा गुरु असतो आणि तो गुरु मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना माझ्याकडे अक्षमता आहे, माझ्याकडे अनुभव आहे, इतक्या वर्ष मी क्रिकेटच्या पटलावर खेळतोय आणि ती क्षमता तो अनुभव गोलंदाजीच्या जोरावर दाखवत असताना इथे मात्र काय घडलं जातं बघा. काय जबरदस्त क्रॉस हिट पाहायला मिळाली, अगदी सरळ होता स्टंपच्या आणि त्यानंतर मात्र विकास भगतनं हिट केली आहे आणि फलंदाज मात्र अगदी निराशमानेनं परततोय. या वेळेला अक्षय चोरगे अगदी बाद होतोय. शिकवलं, हक्काचं अगदी राज्य होतं, ते राज्य मात्र सोडून प्रभू श्रीराम वनवासामध्ये गेले, 14 वर्ष वनवास भोगला आणि इथे मात्र काय घडलं बघा. या मॅच मध्ये अगदी आजच्या दिवसामध्ये मॅडन षटक टाकणारा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल.